Oh
हरि जय राम हरि जय राम। धन्य अंजनीचा सूत नाव जाते हनुमंत नाव जाते हनुमंत नाव जाते सीता
शोध केली त्याने सीता शोध केली नाव त्याचे हनुमंत नाव त्याचे हनुमंत त्याने सीता शोध हनुमंत नाव त्याचे हनुमंत
हनुमंत जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली पांडुरंगा करो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ हौमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदुसार जाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी भावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माहि दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका
हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे धन्य अंजनीचा सुत नाव ज्याचे हनुमान बापरे नवल झाला जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. थोर संत प्रात स्मरणीय ब्रह्मलीन गुरुदेव व्यंकट स्वामीजी महाराज यांचे शिष्य सुदामदेवजी महाराज त्यांनी सुरू केलेला हा फिरता नारळी सप्ताह. आमचे मूळचे उत्तराधिकारी आमचे पूजनीय लक्ष्मणजी महाराज यांनी मला सगळ्या भाविकांच्या संयोजकाच्या ग्रामस्थांच्या वतीनं दिलेलं निमंत्रण. लक्ष्मणाने आज्ञा केल्यामुळे रामाला सेवा करण्याची संधी मिळाली. पहिला नमस्कार लक्ष्मणाला. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आज आमचं श्रद्धास्थान पूजनीय तात्या या ठिकाणी उपस्थित आहे. माऊलीच्या स्वरूपात आम्ही त्यांना नमस्कार करतो. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे माझे पिशे महाराज, तुम्हालाही नमस्कार. वर्गमित्र चव्हाण बाबा, आपको भी सलाम. महाराष्ट्रात ज्यांचं नाव मृदंग कलेत गाजलेलं आहे ते ओंकार महाराज, काळे महाराज, दोन्ही मृदंगाचार्यांना व्यासपीठावर मनोभावे वंदन. पानगाव फाट्यावरील संस्थान, त्या संस्थेतले सगळे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना वंदन. त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या गुरुजींना वंदन. त्यांच्या संस्थेलाही वंदन. विष्णू भाऊ, तुम्हालाही नमस्कार. इकडचे सर्व गायनाचार्य, माझ्या सोबत आलेले गायनाचार्य विठ्ठल महाराज जाधव, काशीनाथ महाराज पाटील, अश्विन महाराज. इकडे आल्यानंतर ज्यांच्याकडे आमचा निवास असतो ते आमचे सखारामजी पाटील मस्के, रणजितजी मस्के. व्यंकट स्वामी संस्थेतले विश्वस्त आणि आमच्यावर प्रेम करणारे जोगदंड बाबा, मला नमस्कार. हार्मोनियम वादक, विनयकरी, वृंदावनवाल्या सगळ्या माझ्या मावल्या बसलेल्यात अजूनही काही महाराज. सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या माझ्या सर्व महाराजांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार. पत्रकार तुम्हालाही नमस्कार. ज्यांचा मंडप आहे त्या मंडपवाल्यालाही नमस्कार. मंडपात पाऊल टाकला की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. एक नंबर साऊंड सिस्टीम, तुम्हालाही नमस्कार. जेवू घालणारे, पाणी पाजणारे, धावपळ करणारे या फिरत्या नारळी सप्ताहासाठी अख्खं अंधापुरी गाव, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत एका मायेची लेकरं होऊन
अख्खं गाव या सप्ताहाला एकत्रित आलं म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. विठ्ठल श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसा स्वामींच्या आणि सुदामदेव महाराजांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा यांनी केला म्हणून ग्रामस्थ आणि संयोजकाला धन्यवाद देतो. पण दररोज त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. तसंच ज्यांची श्रीमद भागवत कथा चालू आहे ते पूजनीय राष्ट्रीय प्रवक्ते संतोषानंदजी शास्त्री महाराज ते जिथे असेल तिथे त्यांना नमस्कार. विठ्ठल हा अभंग घेण्याचं कारण आहे तात्या तुम्हाला चांगलं माहिती आहे. आज ज्यांचा जन्म झाला सकाळी 6:17 चैत्र शुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी काळे आपण आपला आनंद लुटायचा. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी सर्वांना कथा भाग माहिती आहे. या दोन्ही अप्सराच जिनं पिंड झडपला ती अप्सराच जिच्या हातावर नेऊन टाकला ती अप्सराच. दोघी अप्सराच फक्त हिचं नाव कुंडाकुत्सल आहे तिचं सुवर्चश आहे. नाव लक्षात ठेवा माझ्याशिवाय कोण नाही सांगणार तुम्हाला. अंजना पहिल्या जन्मी कुंडाकुत्सला अप्सरा आहे. जी घार झाली ती सुवर्चशा नावाची अप्सरा आहे. ते ब्रह्मसभेमध्ये नाचकाम करायला होती. कोण? सुवर्चशा. बरं का तात्या मनोरंजन करायला. ब्रह्मादिकसुर नारी नवीना सकल का समसर कला प्रवीणा करी गान करण्या तिथेही पखवादच होता. बाजे ताल पखावज वीणा नृत्य करी प्रवीणा ब्रह्मादिकसुर नारी नवीना सकल कला प्रवीणा आन तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा हे तिथलं सांगतोय मी जाऊन आलो म्हणून सांगतो. बाजे ही ताल पखावज वीणा वीणा आणि पखवाद होता ब्रह्मसभेत. तबलान पेटी नाही हे नंतर निघालं. ते माणसं नाजूक निघाली. एवढा पखवाद वाजवणं शक्य झालं नाही. वागवायला जड गेला मधून तोडला त्याला. आधे से काटा तब बोला उसका नाम तब्बला. नाही तर पखवादच आहे. दोन केले त्याचे. बाजे ताल पखावज वीणा नृत्य करे अप्सरा प्रवीणा ब्रह्मादिकसुर नारी नवीना सकल असंदर कला प्रवीणा करे गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. नाचता नाचता सुवर्चशा ताल चुकली. बरं का ताल तात्या ताल चुकल्यावर तिला बाहेर काढलं. तिचं ब्लड टेस्ट केलं. ब्लड टेस्ट केल्यावर कळालं की ही 90 घेऊन आली. ही बिमारी वरही आहे. अरे ए जोगदंड भाऊ. आणि म्हणून शाप मिळाला तिला. ब्रह्मशापे जाना घारी घारी
शापे जाणं घारी झाली. घाबरले, उशाप मागितला. तोपर्यंत फिरत राहशील, कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजन्या माईच्या हातावर नेऊन सोडशील, तेव्हा शाप मुक्त होशील. ती घार झाली, पिंड घारीने झडपिला. अंजना ही कुंडा कुत्सला, ती अप्सराच होती. तिचा जन्म गौतम ऋषीच्या पोटी जन्म झाला. गौतम आणि अहिल्या यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. एक चिरकाली, शतानंद आणि अंजना माय. चिरकाली आपल्या आईला अहिल्याला 82 तीर्थाला घेऊन गेला. शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला. आणि ही अंजना केशरीला दिली. केशरी सामान्य नव्हता. 4 सेनापतीमध्ये रामचंद्राच्या सैन्यात केशरी सेनापती आहे. दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष या 4 मध्ये केशरी सेनापती. बरं, केशरीला 2 बायका, एक अंजना, एक आद्रिका. नाव लक्षात ठेवा, आद्रक नाही, आद्रिका. आणि आद्रिकेला मुलगा झाला, त्याचं नाव आद्रीनाथ. हा केशरी पासून झाला नाही. हनुमानजी, तिनं वायुदेवाची प्रार्थना केली. मग वायुदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे ते माग, तुमच्यासारखा बलवान पुत्र व्हावा. त्यापासून झाला म्हणून याला 2 नावं आली. पित्याच्या संबंधानं केशरी नंदन, वाऱ्याच्या संबंधानं पवनसूत. विठ्ठल वारा पाला पवन म्हणतात. त्याचं नाव पुन्हा मारुत आहे, म्हणून मारुती. मारुत म्हणजे वारा होतो, म्हणून मारुती नाव आलं. दुसरा एक युक्तिवाद आहे. जसं आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली म्हणजे म्हातारी आपल्या मुलाला म्हणते, अरे तो एकाच वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तू नको 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 5 वर्ष झाले, पुढच्या वर्षी मी मेल्यावर करणार आहे का लग्न, यंदा तरी कर. फार म्हातारी रडायला लागते, पण मुलगा भानगडीत पडत नाही. तसं अंजना माय दरवर्षी मारुतीला म्हणत होती, यंदा तरी कर. हा युक्तिवाद आहे. यंदा तरी करून घे, यंदा तरी, या वर्षी तरी, यंदा तरी. शेवटी अंजना रडू लागली. पीछे सरकार, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारुति कहते हैं. विठ्ठल ते मीटिंग मध्ये झालं होतं. सर्व देवता त्यांनी मीटिंग घेतली. अरे भगवान अवतार घेणार आहे अयोध्येत, आपण सर्व देवतांनी वानर व्हायचे. त्या मीटिंगला शंकरजी होते. बोले, सब देवता अगले जन्म में बंदर बनोगे? हाँ शिव जी. खुश की बात. सब बंदर बनोगे तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा, मेरा नाम हनुमान होगा. म्हणून तुका म्हणे, रुद्रा अंजनीचे कुमारा, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या
रुद्रा, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तो आज सकाळी जन्म झाला आणि म्हणून मुद्दाम मी हा अभंग निवडला. हनुमानजी संत आहे. वैऱ्याच्या भावाचे शब्द आहे. मी जास्त वाढवत नाही. बरोबर पिशे सरकार तुम्हाला वेळेत मोकळे करतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता मला दुसरा कोण हाती पाय धरा तो. सर्वांना कल्पना आहे बरोबर आहे. हो म्हणत जा, मला बरं वाटतं. विठ्ठल वैऱ्याचा भाऊ विभीषण आहे. वैऱ्याचा भाऊ. आणि हनुमानजी रात्रभर तात्या लंकेत फिरत होते सीतेच्या शोधार्थ. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देख होता. एकच घर दिसलं अख्ख्या लंकेत हनुमानजीला. रामायुध शोभा वर्णिल जाई नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र. ते विभीषणजीचं होतं. धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर आहे. छोटस हरीचं मंदिर बाजूला आहे. राहण्याचा निवास वेगळा आहे. आणि विशेष दारा पुढे तुळशीचं वृंदावन आहे. अख्ख्या लंकेत एकच घर. अख्ख्या लंकेत वृंदावन वालं घर बघितलं. आमच्या मारोतरावच्या आनंदाला पारावार राहिला. राम आयुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी कारुंदत देख हर्ष कपिराई. आनंद झाला. पहाटेची वेळ. याला म्हणतात माझ्या या जातीचे माझं भेटो कोणी. बरं का तात्या, तुम्ही कल्पना करा. तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. सकाराम पाटील. कल्पनेला काही खर्च आहे का? बाप हाडाचा वारकरी आहे आणि मुलगा अमेरिकेला आहे. मोठ्या पदावर आहे. त्याला अंगरक्षक म्हणून 10 4 आहे अमेरिकेत. एवढा मोठा अधिकारी मुलगा. बाप मात्र हाडाचा वारकरी आहे. ज्ञानोबा तुकाराम आळंदी पंढरीची वारी. आणि मुलगा म्हणतो एकदा तरी बाबा, एकदा तरी अमेरिकेला. बाबा एकदा तरी अमेरिकेला. काय अमेरिकेत रे? माऊलीची समाधी आहे का आमच्या विठ्ठलाचं मंदिर आहे? चंद्रभागा आहे का इंद्रायणी? नाही बाबा, पण याच बाबा, याच बाबा, याच. हो नाही करता करता लक्ष्मण महाराज बापानं होकार दिला. पण आवडी घातली. बघ येतो अमेरिकेला, पण माझ्या पद्धतीनं. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, त्याच्यात बुक्का, ज्ञानेश्वरीन गाथा, ती पिशवी बगलेत आणि माझ्या विठ्ठलाचा भगवा झेंडा खांद्यावर. या पोशाखात येतो. नाही तर तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. बरे का? इथल्या मुलाने आपला वारकरी बाप विमानात बसवून दिला मुंबईला. अरे 10 तासाचा प्रवास आहे. भोवताल सगळे परदेशातले तांबडे लोक होते. टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाचे केस, तसे डोक्याचे केस. हा बास, हे कळलं. त्याच्यात एवढा झेंडा भेटला भारतातला बसला. ते सगळे इंग्रजीतून निंदा करू लागले झेंड्यावाल्याची. आता याला काय कळतं? याला काय घेणं आहे? विमान उड्डाण झालं. पिशे महाराज डोळे मिटले, जपमाळ काढली. विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत. विमान उतरलं लक्ष्मण महाराज. पण मुलगा बापाला घ्यायला आला. 10-20 अधिकारी हाताखाली, 10-20 4 अंगरक्षक म्हणून. एवढा अधिकारी मुलगा. आणि बाप जेव्हा उतरला तर सगळ्या समाज, कारण झेंडा एवढाच बघितला होता अमेरिकेच्या लोकांनी. झेंडा. तात्या मुलानं पायातले जोडे काढले पिशे महाराज. आणि जेव्हा मुलगा घाई घाई आला ना आपल्या बापाला साष्टांग दंडवत अमेरिकेच्या विमानतळावर. दंडवत घातल्यावर मुलानं वर बघितलं. वारकरी बाप हुंके देऊ देऊ रडत होता. मुलगा उभा झाला. बाबा
प्रवासात काही त्रास झाला तुम्हाला? नाही बघा. मग रडताय तुम्ही? आनंदानं रडतो माझ्या राजा. का? अरे एवढे मोठे अधिकारी तुझ्या हाताखाली आहे. 10-15 4 चाक्या तुला अंगरक्षक म्हणून आहे. एवढ्या पदार पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेला आहे, तरी एवढ्या लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजला नाही. याच्यापेक्षा मला आयुष्यात काय मिळवायचंय माझ्या राजा? माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी गेला होता मुलाकडे अमेरिकेला, बरं का लक्ष्मण महाराज. तोही महिनाभर होता आणि त्याचा मुलगा सोडायला आला होता. परिचय नाही पिशे महाराज. हा वारकरी बीड जिल्ह्यातला, तो साताऱ्याचा. फक्त पोशाख सारखे तात्या. त्याचं गुडघ्याच्यावर होतं, याचं गुडघ्यावर होतं, याची बाराबंदी, त्याची बरोबर तांबड पापड, त्याचं याचं तांबड, 2 तुळशीच्या माळा, त्याच्या 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन बुक्का, त्याच्या बगलेत ज्ञानेश्वरी गाथ्याची पोथी, याच्याही बगलेत, त्याच्या खांद्यावर भगवा झेंडा, याच्याही खांद्यावर. पोशाख सारखे. यानं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं याच्याकडे पाहिलं. परिचय नाही. जेव्हा दोघही जवळ 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 येऊ लागले, सगळ्या समाज पाहतो, आणि जवळ आल्यावर एकमेकाच्या गळ्याला दोन्ही वारकऱ्याचं बिलगू बिलगू रडणं सुरू झालं विमानतळावर. का? माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो? वारकऱ्याला अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझे या जातीचे मग भेटो कोणी. हे इथून वाढलं आपलं. राम आयुध अंकित ग्रह शोभा बर्निन जाई, नम तुलसी का रुंदत बेक हर्ष कपिराई. आनंदाला पारावार नाही हनुमानजीच्या. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. बस वाढवत नाही, आता काय 1.25 तास आहे, बरोबर करू आपण. बिभीषणजी जागे झाले. अजून महाराष्ट्र वैतागला नाही, मला वंश मोरच चालू आहे. तुका चव्हाण आम्ही एकाच पाठाला. विठ्ठल आणि त्या बिभीषणाचे उद्गार आहे. हनुमंता, वैऱ्याचा भाऊ असलो तरी आज उत्तर मिळालं मला. माझ्यावर रामचंद्र प्रभूची कृपा झाली. कशावर? मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. हे वैऱ्याच्या भावाचे बिभीषणाचे उद्गार आहे. तुमच्यासारखा संत मला ब्रह्ममुहूर्तावर दारात दर्शन द्यायला आला, म्हणजे या वैऱ्याच्या भावावर आता भगवंताची कृपा आहे. याचा अर्थच आहे हनुमानजी संत आहे. संताचे उपकार जीवावर आहे, संताचे उपकार संतावर आहे. हे सगळे शब्द पाठ आहे तुम्हाला. उपकारामध्ये संताचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागे सपनके करणी. संत बिटप सरिता गिरीधरणी, घाबरू नका, बरोबर आहे आपलं. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. सकाराम पाटील समाजातून माणूस गेला आणि मांडीला लात लागली, नमस्कार केला आणि लाल डोळे करून पाहत होतो. दिसत नाही का माणसातून चालला? अरे माणसाची लात माणसाला लागली, माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालू घालू धरणी तुडवली हो. एकही दिवस बिचारी रागावली नाही. फक्त परोपकार तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहान देण्याची तृषा निवृत्ती करते, पैठण सारख्या ठिकाणी धरण बांधलं की 2-4 जिल्ह्याला सुखी करते. उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करते. म्हणून नदी परोपकारासाठी. अमृतासारखं जीवन जगाला देणारा नद्यांचं उगमस्थान काय आहे? पर्वत. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. म्हणून तर ते रामाचा जन्म दुपारी होणार होता लक्ष्मण बाबा, तर सकाळी आनंद चौगाला झाला होता. पण कुसुमित गिरी गणमनी आरा तवई सकाळ सरिता अमृत धर. बस हो म्हणत जा. पण पहिला आनंद वनाला झाला. बन कुसुमित गिरी गणमनी आरा. वनाला, वाऱ्याला, मण्याला आणि पर्वताला. जन्म दुपारी रामाचा होणार, आनंद चौगाला सकाळी झाला. पिशे बाबा
वनाला आनंद झाला, विचारलं जंगल आपको किस बात की खुशी? जंगल ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना वो तो 14 साल जंगल आने वाला. पहिलं खुश झालं जंगल, ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्ष आमच्यात येणार आहे. पहिला आनंद राम जन्माच्या आधी झाला जंगलाला. मणी खुश झाले. तुम्हाला कसे आनंद? मण्याने उत्तर दिलं आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे रघुकुल मणी. मणी खुश झाले. वार्याला आनंद झाला, विचारलं पवन आपको किस बात की खुशी? पवन ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है उसकी सेवा में मेरा बेटा हनुमान लगने वाला है. का हनुमंताचा पप्पा आहे ना वारा. म्हातारं सकाळीच खुश झालं की ज्याच्या सेवेत माझं पोरग लागणार आहे मारुती त्याचा जन्म दुपारी. हे आनंद वाऱ्याला, मण्याला, पर्वताला. पर्वतांना विचारलं तुम्हाला आनंद कशाचा? पर्वताने उत्तर दिलं आमच्या मुली सासरी गेल्या, अजून बापाच्या भेटीला माहेरी आंबे रसालाही आल्या नाही. कोण मुली? नद्या. सासरी गेल्या म्हणजे सागराला मिळाल्या. पप्पाच्या भेटीला आल्या नाही म्हणजे पर्वताच्या भेटीला नद्या परत आल्या नाही. मग आता लेकी भेटणार असल्याचा आनंद म्हणजे अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे त्याला 14 वर्षे वनवासात जावं लागणार आहे. त्याची पत्नी रावण चोरणार आहे, रावणासोबत त्याला युद्ध करावं लागणार आहे. युद्धासाठी त्याला वानर पलीकडे न्यायची आहे. वानर पलीकडे नेण्यासाठी त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. समुद्रावर पूल बांधण्याकरता तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे. तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे पर्वतात. संत बिटप सरिता गिरी धरणी. धरणी पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, वृक्षे परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत काहेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल दे. अगदी वृक्षाची उपमा दिलेली आहे. आता सध्या सीजन आहे. नाना कदम गेले का? कुठेतरी कीर्तन असलं पाहिजे म्हणून हाजरी लावून गेले ते बाबा. दिसलं नाही, चालतोय म्हटलं नाही, त्याला माहिती आहे. ठीक नाही झालं, गंमत आपलं बोलणं गमतीनं चालू आहे. आपल्या आपल्या ड्युट्या केल्याच पाहिजे. वृक्ष आता सध्या कैऱ्या आहेत ना, तुम्ही दगड मारा पिशे, आंब्याच्या झाडाला दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्याला सुद्धा 2-4 कैऱ्या बक्षीस देत. तरुण पहा तुम्ही उद्या. जैसा आम का पेड़ वैसा संत का है, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. का लावणी जयाने केली, जो खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली, आणि जे कुराड घेऊन तोडायला आलं थोडा वेळ तंबाखू खात त्या सावलीत बसलं म्हणतं का झाडे बाई म्हणा उठ, मला तोडणार कारण माझ्या खाली सावलीत तंबाखू खात त्यालाही सावली. जसे काही ग्रामपंचायत पदे कमाणीवर लिहिलेलं असते, अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि जाताना ग्रामपंचायत आपली आभारी आहे. जोगदंडजी येणारं जाणारं कोणी असू द्या त्याच्यात बदल नाही. कीर्तनकार येऊ द्या तरी कमाणीवर लिहिलेलं आहे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. भाषण देणारे येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. तमाशा मंडळ येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. दारू विकणारे येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत. रात्री गाव झोपल्यावर 12 नंतर चोरटे येऊ द्या तरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बरं, जाताना कीर्तनकार कीर्तन करून निघाला, बोर्डावर आहे ग्रामपंचायत आपल्या आभारी आहे. पूर्ण कॅन मोकळे करून दारूवाला निघाला तरी बोर्ड आहे ग्रामपंचायत आपल्या आभारी आहे. भाषण देऊन वक्ते निघाले तरी बोर्डावर आहे ग्रामपंचायत आपल्या आभारी आहे. पूर्ण गावातल्या तिजोऱ्या मोकळ्या करून चोरटे निघाले तरी बोर्ड आहे ग्रामपंचायत आपली आभारी. तसं काल लावणी जयाने केली, जो खांडावया घाव घाली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. त्याच्याजवळ आपपर भावना. म्हणून जैसा आम का पेड़ वैसा संत का है, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. म्हणजे दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा बाणा आहे. नव्हे ते तेवढ्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी
उपकारासाठी हे वरूनच आले मृदंगावाले. हे आमच्या संप्रदायाचे हिरे आहे बरे का लक्ष्मण महाराज. मृदंगाचार्य आणि गायनाचार्य वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. इंद्रवादी मृदंग हे देवाचे राजे इंद्र होते पूर्वी. काही चुकलं असेल त्यांचं आले पुन्हा इकडे इंद्रवाद. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले केवळ. मग अरे काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, तर काही उपकार्यावर अपकार करतात. हे 4 विभाग आहेत. अपकार्यावर अपकार यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला. याला म्हणतात अपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार यानं त्याला तंबाखू दिला की हे त्याला चुना. नुसता तंबाखू खावणे. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात. त्याला तंबाखू देत तात्यान ते याला चुना देत. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार केला. हे उपकार्यावर उपकार. यानं त्याची गंज पेटवली, त्यानं याचा गोठा पेटवला. हे अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता, बेंडकुळीला दया टाकली उडी. पोहत पोहत बेंडकुळी अर्ध्या धारत गेली. तिकडनं विंचू आला, पाठीवर घेतला त्याला. परतीचा प्रवास सुरू झाला. पाठीवरचा विंचू विचार करतोय, कारण जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता लक्ष्मणराव तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. शांत होता. बेंडकुळी नदीच्या काठाला आली. विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट बेंडकुळी उड्या मारत होती. कर्ण उपकार. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. विठ्ठल काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. हे लक्षात ठेवा. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम खराय का नाही. कोणाला तात्या आता ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळाला. आता दह्या दुधाचा घागरीच्या घागरीनं अभिषेक समाधीवर आहे. त्यावेळेला एखाद्यानं जर अर्ध फुलपात्र दूध माऊलीला दिलं असतं तर गावात राहू दिलं नाही. मागितलेलं पीठ झोळीत फाडून काढली, ते पीठ खाली सांडलं, पुन्हा हे पीठ सावडून नेतील म्हणून लातने घासलं. एवढे अपकार, एवढे अपकार. पण ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. निवृत्तीनाथ प्रसन्न. माऊली मी वाङ्मयावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुजी? हा, मला काही नको, पण एक मागणी आहे. ज्यांनी जन्मचा जन्म आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. पहिली मागणी जे खडाची व्यंकटी सांडो. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. केवळ उपकार करण्यासाठी. बर, संताचे उपकार जीवावरही आहे, संताचे संतावरही आहे. सगळी प्रमाण आहे. मला थोडस घड्याळ बघू देता, त्या 1 तास आहे, जमते बरोबर आपलं. जीवावर उपकार संताचेच आहे. किती केले उपकार सांगू काय. पाप न करी ऐशी माय. काही लक्ष्मणराव आपले अनुभव आहे ना. अरे माय बापाने फक्त जन्म दिला, आमच्या जीवनात संताचं सानिध्य आलं नसतं तर आम्ही कुठेतरी आवतावर शेतात उभे असतो.
आता लोक आपल्या पायावर डोकं ठेवतात. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय. संत जीवावर उपकार करतात, संत संतावरही उपकार करतात. काय सांगू आता, संताचे उपकार. हे शब्द संताचेच आहे का नाही? तुकाराम महाराज संतच आहे ना. ते म्हणतात काय सांगू आता संताचे उपकार. संताचे उपकार संतावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे. यात नवल नाही. देवावर सुद्धा संताचे उपकार आहे. ऐसा मारुती उपकारी, 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 ऐसा मारुती संताचे उपकार जीवावर नवल नाही, संताचे उपकार संतावर नवल नाही, संताचे उपकार भगवंतावर. असा कोण संत आहे ऐसा, इथपर्यंत आलो आपण, जमला आता झालं वेल्डिंग. आता ऐसा मारुती उपकारी, केवळ परोपकारा करता ज्याचं जीवन आहे, ऐसा मारुती उपकारी. आपण लक्षात घ्या, धिक्कार आणि धन्य हे एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहे मराठीमध्ये. धन्यच्या विरुद्ध धिक शब्द आहे बरं का, धिक. हा ते पहा, म्हणून तर पखवादात धिक्तान शब्द येतो. आम्हाला येत नाही भाऊ, आपलं वाचू वाचू सांगायचं. मृदंग तात्या आणि ढोलकी वेगवेगळे वाजते. ते सगळे मी ते पुस्तकात वाचलं, त्याचे वेगवेगळे ताल दिलेले आहे. त्रिकिटान त्रिकिटान त्रिकिट त्रिकिटन ते कालियाच्या फणावर नाचत होते तेव्हा ततथ या ततथ या ततथ या कालियाच्या फणावर नाचत का नाही, हे पुस्तकात वाचलेलं सांगतो, मला काही येत नाही. ततथ या तसं ढोलकी वाजायला सुरुवात झाली की तिचा बोल आहे नरककुंड डूब जाओ. तरी पुढचे उठत नाही. नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ. तात्या तरी पुढचे लोक उठत नाही. त्यांना वाटतं बिगर तिकीट डूब जावं सगळे. आपण तर तिकिटा काढून आलो म्हणून त्यांच्या वतीनं तुंतून विचारतं कोण कोण कोण. ते तसंच वाचतंय, रात्रभर तसंच वाचतंय. कोण कोण तुंतून प्रश्न आहे, कोण 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 कोण. मंजिरा पुढे येतो, सबजन सबजन बिगर तिकीट तिकीट वाले सबजन डूब जाओ. पण पखवात कीर्तनकाराच्या आधी उपदेश करतो, येशाम न प्रीती. ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याच्यासाठी तो बोल आहे. दिक्तान 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 दिगितान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. कीर्तनातला
मृदंग सुद्धा धिक्तान 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 धिगितान धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. धिक आणि धन्य हे इथून वाढलं आपलं. हे मराठीतले विरुद्ध शब्द सांगतो पिशे काका. धिक विरुद्ध धन्य आहे. गुरु विरुद्ध शिष्य नाही होत विरुद्धार्थी शब्दात. गुरु शिष्य काय वैरी आहे का एकमेकाचे? गुरु विरुद्ध शिष्य नाही, गुरु विरुद्ध लघु. पण मराठी पहा, गुरुच्या विरुद्ध शब्द काय आहे मराठीत? लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मान. हे गुरु विरुद्ध लघु. तसं धिक विरुद्ध धन्य इथं चाललंय आपलं. कुठे धिक्कार केलेला आहे. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. अरे मुलगा नाही झाला तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ. तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ. आपला आनंद लुटायचा. तो झाला भांड चहाड चोरटा पुत्र झाला म्हणणे रांड देखून हरकली. अरे पुत्र नाही झाला, पुत्र नाही झाला. मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा व्याली कुऱ्हाडीचा दांडा व्याली कुऱ्हाडीचा दांडा व्याली कुऱ्हाडीचा पुत्र नाही झाला. मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा. पिशे काका कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे? अरे म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आहे ना. ते तुम्हाला माहित आहे. कुऱ्हाडवाला आलं जंगलात. कुऱ्हाडवाला जंगलात आलं. तात्यान सगळे वृक्ष घाबरले आणि त्यांच्या अध्यक्षाकडे गेले. त्यांचाही एक अध्यक्ष असतो प्रत्येकाचा. हे बिनविरोध आहे. यांच्या निवडणुका नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तेच अध्यक्ष आहे. याच्यात बदल नाही. अजूनही अडाणी माणूस उत्तर देईल. पक्षांचा राजा कावळा मोर दुसरा नाही अध्यक्ष होत. फुलाचा राजा गुलाब. त्याच्यात बदल नाही. फळांचा राजा आंबा. ते ठरलेलेच आहे. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. एकदा सगळ्या फळांना वाटलं आपण काय कमी आहो करे. नेहमी नेहमी आंबाच कसा अध्यक्ष. भरले सगळ्यांना अर्ज. वेळ कमी असल्यानं लगेच मिटिंग घेतली सर्वांनी. लगेच सर्व आले. फक्त आंबा यायचा होता मिटिंग मध्ये. द्राक्षे आली, जांभळी आलं, नारळ आलं, केळी, फणस. फक्त आंबाच्या यायचा होता. आणि यांच्या बाता सुरू झाल्या. यंदा अध्यक्ष मीच होणार. पहिल्यांदा श्रीफळ उठलं. अध्यक्ष मी होणार. प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावर सुद्धा माझंच काम आहे. श्रीफळ म्हणतात मला. अध्यक्ष मीच होणार.
मीटिंग मधल्या चालल्या बाता. फणस म्हणला काट्यावर नका जाऊ, काट्यावर वर काटे पण अमृताचे साठे. अध्यक्ष मी होणार. द्राक्ष म्हणलं बारीक बारीक म्हणून दुर्लक्ष करता का तुम्ही लोक आमच्याकडे? 40 फूटचा रोड नाही पुरू देत ना आम्ही. भाषण कळती वाटते तुम्हाला? द्राक्षाचं भाषण अध्यक्ष मीच होणार. केळी म्हणाली तुमचं काहीच उपयोगाला येतं, माझं काहीच वायाला जात नाही. खोडाचा कापूर होतो, फळाचं शिकरण होतं आणि पात्रावी आणायची गरज नाही, आमच्याच पानावर जेवता येतं. एवढं उपयोगी कोण आहे? यंदा माझाच नंबर लागणार आहे अध्यक्ष म्हणून. जांभळ एका कोपऱ्यात होत. कलरमुळे दुर्लक्ष करता का? कलरमुळे अरे सध्या लोक 70% डायबिटीस वाले आहे आणि ते आवडीनं जांभळ खातात. अध्यक्ष मीच होणार. एवढ्यात 10:10 आंबा आला मीटिंग मध्ये. जसा आंबा पाहला नारळाच्या पोटातच पाणी झालं. केळीनं खाली मान घातली, फणसाच्या अंगावर काटा झाला, द्राक्षानं बारीक बारीक तोंड केली, जांभळ तर फार काळ ठिक्कर पडलं. जाऊ द्या, अध्यक्ष आंबा झाला. तसं एक कुऱ्हाडवालं जंगलात आलं. अध्यक्ष ते कुऱ्हाडवालं जंगलात सगळे वृक्ष घाबरले. वट वृक्षाकडे वाचवा महाराज. काय झालं? एक कुऱ्हाडवाला आलं. तुम्ही पाहिलं का? हा, कुऱ्हाड कुठं होती? त्याच्या खिशात. मग घाबरू नका, खिशात कुऱ्हाड आहे ना, आपल्याला धोका नाही. आपल्याच पैकी एखाद दांड्याच्या रूपात त्या कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीला धोका नाही. याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. असा जर पुत्र जन्माला आला, त्याचं काय होतं? त्याचं काय व्हायचं नंतर बघू. त्याला जन्माला आणणाऱ्या आईचं काय होतं? तुका म्हणे जाय हे तुका मायचा धिक्कार केला तर देवावर उपकार करणारा भक्त जिच्या पोटी जन्माला आला तिला धन्य अंजनीचा सूत धन्य अंजनीचा सूत
भक्ताच्या मायेचा धिक्कार केला, इथे भक्ताच्या मायला धन्यता दिली. धन्य अंजनीचा सूत. धिक शब्दाच्या विरुद्ध धन्य शब्द. आणि जिथे जिथे पुत्राची कर्तबगारी आली लक्ष्मणराव, पुत्राने आपल्या आईचा स्वाभिमान व्यक्त केला. रामायणातला प्रसंग तुम्हाला माहिती आहे. लक्ष्मणजी आणि परशुरामजी बस एकच मिनिटात. बहुत धनुष तोड़े वो लड़का, हमने तो बचपन ऐसे कई कमते तोड़ ले बाबा. ए मुंह संभाल के बात कर, कमटा बोलता है. धनुष्य काय सामान्य लग रहा? धनुष्य सामान्य नाही. मग धनुष्य सामान्य नाही तुम्ही कबूल करता महाराज, याला तोडणारा सामान्य सारखं वाटत. कशाला वाट घालता? पुन्हा धावले. मग शेवटचे शब्द लक्ष्मणजीचे, बाबाजी किती वेळा तुम्ही परशु घेऊन धावला, आम्ही घाबरणार नाही आणि तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. हमारा भी एक नियम है, जिसके गला में जनवा और भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा बाबा ये बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा, तो अभी भी समय नहीं गया. देखना है तो एक काम करो. क्या करो? जनवा निकाल लो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ बाबा, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. जिथे कर्तबगारी पुत्राची आली ना, तिथे स्वाभिमान मातेचा प्रगट केला. म्हणून असा पुत्र ज्याचे उपकार देवावर आहे, असा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला, म्हणून पहिली धन्यता माय अंजनेला आहे. 3 लजावत देश को, कपटी, कायर, क्रूर. 3 सजावत देश को, सती, संत आणि शूर. हे तिघ जिच्या पोटी जन्माला येतात तिथं धिक्कारलंय, आणि हे तिघ जन्माला धन्यता दिलेलं आहे. जननी जने, भक्त जने, या दाता या शूर. हनुमानजीला शूर म्हटलं आणि धीरही शब्द आला. आता ते नंतर पाहू. पण शूर का? दोन्ही क्षेत्रात ज्याने मैदान गाजवलं लक्ष्मणराव, पारमार्थिक आणि लौकिक. म्हणून सुभटा शब्द फक्त दोघालाच दिलाय पदवी. हे काय हबप सारखी सोपी आहे का? पूजनीय गुरुवर्य माधव महाराज मगर त्यावेळेला सांगायचे, 1.5 रुपयाला तुळशीची माळ भेटायची तात्यानं आठाण्याचं गोपीचंदन. ते माधव बाबा कीर्तनात विनोदाने झाले. म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, जरी तूद होणे आहे हरिभक्त, तरी एक युक्ती आहे अति सोपी, गळा तुळशी माळा चंदन गोपी. आठाण्याचं चंदन, 1.5 रुपयाची माळ, झाला बाप. अरे तात्या, काही पदव्या एकाच युगात एकाला मिळाली, एका युगात एकाला. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात नळ राजाला, त्रेतायुगात जनक राजाला, द्वापार युगात धर्मराजाला, आणि कलियुगात अहिल्या देवीला. पुण्यश्लोक अहिल्या देवी. पुण्यश्लोक हे एवढं सोपं आहे का? तसं सुभटा दोघालाच आहे, अर्जुनाला आणि बजरंग बलीला. योगाची या वाटा. आलं उत्तर. जे निघाले का सुभटा तया दुःखाचा चिसेल वाटा भागाला. ज्ञानोबारायाने अर्जुनाला सुभटा पदवी दिली आणि तुकोबारायाने हनुमानजीला सुभटा पदवी. सुभट म्हणजे भट शब्दाचा अर्थ योद्धा होतो, लौकिक आणि पारमार्थिक. एकला अर्जुन औक्षणी 11 आणि दिलीची काळी तुवा संग्रामी हरू जिंकेला. निवात कवचाचा ठावची फेडीला आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी, म्हणून सुभट. स्वर्गात गेल्यावर उर्वशी प्रसन्न झाली. नपुंसक होशील हा शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही, म्हणून सुभट. तो शाप अज्ञातवासात उपयोगाला आला. बृहन्नडा झाला, नाचकाम शिकवलं वर्षभर, म्हणून सुभट. तसं हनुमानजी मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळ ज्यांनी केलं. कामाचे कोत व्हायला येणे ना वेडे बहुत अशी, काही सांगतो. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी, जपदाग्नी तो वासन अडिले महान महान ऋषी. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, म्हणून सांगण्याची गरज नाही जी.
समर्थाचा शब्द आहे. इंद्र चंद्र खुद क्या क्या भया सबको मालूम है. सबको मालूम है. इंद्र चंद्र खुद क्या क्या भया सबको मालूम है. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है. तारक देखो भाई नारद ऐसी नौबत गा दे. ऐसी नौबत गा दे. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गा दी. मोठ्या मोठ्याच्या परमार्थ असे हे, पण त्याला बंदीखान्यात घालणारा हनुमानजी काम बांधवडी काळ घातला तोडरी, याला म्हणतात शूर. हा पारमार्थिक दृष्ट्या शूर. लौकिक दृष्ट्या खांद्यावर गदा टाकली की लढाईतल्या मैदानावर हनुमानजी यायचे. बरं का पिशे काका, मी तिथेच होतो. अरे काही म्हणतील पिशे काका का म्हणताय. त्यांनी मोबाईल हातात घेतला की मी पिशे काका म्हणतो, ते टाकून देतात. बरोबर आहे का नाही. तेव्हा सापडले. आता त्यांना वाटलं महाराजचं लक्षच नाही. गदा घेऊन हनुमानजी मैदानात यायचे. आल्यावर पहिला आवाज जय श्रीराम. एवढा आवाज बजरंगबलीचा ऐकला की पळत जायचा इंद्रजित. कुठं? काकाजवळ. कोण काका? कुंभकर्ण. चाचाजी बोलो भतीजे, भागो बजरंगबली आए हैं. कुंभकर्ण इंद्रजित तेही चळचळा कापत. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. असा शूर जिच्या पोटी जन्माला आला म्हणून तिला धन्यता. धन्य अंजनीचा सुत, त्याचे नाव हनुमंत. आता हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणाने ठेवलं नाव नाही. हनुमान, हनुमान शब्दाचा अर्थ काय आहे? ज्यानं मानाचं हनन केलं त्याला म्हणतात हनुमान. गर्व नाही मन माही, अजिबात गर्व नाही. एवढे काम देवाचे केले तरी मनात थोडा सुद्धा अभिमान येऊ दिला नाही. ज्यानं मानाचं हनन केलं तो हनुमान. दुसरं
सकाळी सकाळी बाबाचा जन्म झाला. माँ मुझे भूक लगे है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. पिकलेलं फळ खा, माय म्हणाली. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. पिकलं सफरचंद समजून मारोतराव धावले सकाळी. प्रात समय रवी बक्षेली यो तब तीनहु लोग भई अंधियारो. पाठ आहे सर्वांना पाठ आहे. काय ठोकाठोकी थोडी चालू आहे. प्रमाण देऊन बोलतो मी, प्रमाण देऊन बोलतो. प्रात समय रवी बक्षेली यो तीनहु लोग भयो अंधियारो. जन्मता जाणे सूर्या ते गेले. अंधार पडला. सर्व देव घाबरले. इंद्राकडे गेले आणि इंद्रानं वज्र फेकून मारलं. ते बाबाच्या हनवटीला लागलं आणि म्हणून नाव हनुमंत झालं. धन्यांजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत. हिशोब कळायला वाटते तुम्हाला. त्याच्यात नाही तडजोड. सखाराम पाटील आम्हीच उशिरा जात नाही तर पटणार नाही लोकांना. आजचं तिसरं कीर्तन आहे. सकाळी नाशिक जिल्ह्यात 1 ते 4 रामायण शिरस मार्ग नगद नारायण गडाचा सप्ताह. मग इथं आलो. तुम्ही या विश्रांती आमचं सांगतो. विजय काका, विजय काकाची तब्येत पाहना. काय खाते कोणास माही. सफरचंद सारखे गाल. आराम जास्त आराम नाही, मंडई चांगली आहे. गालावून ओळखायचं. काय चांगलं आहे. भाग्यवान आहे. एकदा आपलं अतिपरिचयाचं बोलणं आहे. सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर नियोजित वेळ. आता इकडे रामायण असल्यामुळे हा योग आला. आता बाबाने एकदा 7 दिवस रामायणच करून. बरोबर आहे का नाही. श्रोते जुने आमचे. आता इथे रामायण होतं. तुमची बसेल ती तारीख. म्हटलं बाबा 23 तारीख जमते. संध्याकाळी जमेल. दुसरं मागं पुढे करू म्हणे. जमा लक्ष्मणरावनी बरोबर बसवले. त्यामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आमचं काही हो, पण एवढा समाज आणि पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेले श्रोते म्हणून शिस्त आणि शांतता. मग अख्ख्या दिवसाचा भाग गेला, सीन गेला आणि हे श्रोते पाहून अवघा झाला आनंद. एकदा हात वर करा सगळे. शूटिंग वाले, फोटोग्राफर फक्त एवढे हात घ्या. तिथून जमत नसेल तर इकडून उंचावून घ्या. आणि एवढे हात उद्या पेपरला पहिल्या पानावर येऊ द्या. बरं का जोगदन भाऊ. मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना कळू. अंधापुरी नाही. बंद करा. एक हात वर, एक जरा हात वर, एक जरा ताकद, एक हा, एक ताला, एक काही नाही, एक. सुख सोहळा स्वर्गी नाही.
तुला टाळ्या वाजवायला काही त्रास आहे काय? एवढे हिरे घुम झाले. धन्य अंजनी
धन्य अंजनीचा सूत नाव ज्याचे हनुमंत ऐसा मारुती उपकारी. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात त्यांचे उपकार जीवावर नवल नाही, उपकार संतावर विशेष नाही, पण देवावरही उपकार. ऐसा मारुती उपकारी, ज्यानं देवावर उपकार केले. मग नेमके कोणते उपकार? पिशे काका, शरीराच्या उंचीहून आवाजाची उंची असते का? बघा ना, वा मजा आली. हा आज मात्र कोणच कशाचीच काटकसर ठेवली नाही. ऐसा मारुती, ऐसा मारुती उपकारी की त्याचे देवावरही उपकार. मग देवावर उपकार कोणते? उत्तर आहे, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली. हे मारुतरायाचे उपकार देवावर आहे. सीता शोध नंतर आहे, आधी करुणी उड्डाण. लंका शोधली, सीता शोध नंतर. मग त्या गावातली व्यक्ती शोधायची असते. पहिलं गाव शोधलं, करुणी उड्डाण, आणि केले लंकेचे शोधन. हनुमानजीवरच का कामगिरी दिली? अरे त्याचं कारण आहे, हनुमानजी संत आहे आणि सीता शांती आहे. शांती तिथे आहे जिथे शोक नाही, म्हणून त्या वनाचं नाव अशोक आहे. शांती शोकात नसते, जिथे शांती असते तिथं शोकच नसते. शांती अशोकात असते हे संताला माहिती असते. म्हणून हनुमानजी संतन सीता शांती, पहिली लंका शोधली आणि मग सीता. करुणी उड्डाण, केले लंकेचे शोधन, ते होऊन गेलं. मग पहिल्यांदा बिभीषणाला गाठलं आणि सांगितलं आपण दोघंही भाऊच आहे, पण दुर्दैवी भाऊ आहे रे बिभीषणा. का? एकाला लेगा मम्मीचं दर्शन नाही, एकाला पप्पाचं नाही. मग आज मला मम्मीचा पत्ता सांग, उद्या तुला पप्पा दाखवतो. बिभीषणाचं हनुमानजीचं बोलणं मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आणि मम्मी अशोक वाटिकेत बिभीषणाने पत्ता सांगितला सीता शोध करण्यासाठी. अशोक वाटिका. तेथे राक्षसिनीचा प्रहारा. पिशे काका, त्या राक्षसिनीच्या प्रहार्यामध्ये एक सज्जन राक्षसीन होती तात्या. तिचं नाव त्रिजटा होतं. माय सीता
अशोक वृक्षाच्या खाली बसली होती, पण चरणाकडे दृष्टी लावून बसली होती. स्वतःच्या चरणाकडे. त्याची दोन कारण. मुलीवर जेव्हा संकट कोसळतं ना, पहिली आठवण तिला आईची येते. सीता माईची आई धरणी आहे म्हणून माईकडे पाहत होती जानकी. दुसरं, मोठी माणसं आपलं आचरण कुठं चुकलं हे स्वतःच्या चरणाकडे पाहून चिंतन करतात. आणि सीतामाईला उत्तर मिळालं की मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं. हे स्वतःच्या चरणाकडे पाहून चिंतन चालू होतं. न रडायची आणि फक्त त्रिजटेला विचारायची. सांग वो त्रिजटे होती माय सीता. सांग वो त्रिजटे सकये ऐसी मात भेटी देईल का निधीन गुणात मनवता वेळ दूरी झाला पंथ रावण शेके माझा प्राण पुरी आलो. हनुमानजी वानराच्या रूपात झाडाच्या फांदीवर अख्खी रामकथा रामचंद्र गुण वर्णने लागा. अरे कौन है कथाकार, प्रकट होता क्यों नहीं? प्रकट झाला. विचारलं क्या नाम है तुम्हारा? राम दूत मय मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की. यह मुद्रिका मातुमय लानी. रामचंद्राची मुद्रिका सीतामाई जवळ दिली आणि सीतामाईचा चुडामणी रामजी जवळ आणून दिला. तपास लागला जाणे सीता विठ्ठल मग लढाई करावी लागली. लढाईला कुठं वेळ आहे पिशे काका? सगळी वानर सेना घेऊन पहिल्यांदा जाताना समुद्र लागला. आता वानर कशी न्यायची पाण्यातून? मासे आहे का ते? मग आडवा समुद्र लागला. आडवा समुद्र
अडचण आहे ना. आडवा समुद्र लागला आणि मग पूल बांधायच्या कामासाठी नळ राजा बोलाविला. पुलाचं काम लवकर झालं तात्या, वेळ कमी होती ना, 13 मिनिट राहिले झाला पूल. अरे पूल 5 दिवसात झाला. 100 योजन हिशोब करायचा आहे तुम्ही. पहिल्या दिवशी 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22, 5व्या दिवशी 23. हिशोब केला का? बरं एकदा पुन्हा डोकं चालवा. पहिल्या दिवशी 14 योजन पूल झाला, दुसऱ्या दिवशी 20 योजन झाला, 20 आणि 14 34. तिसऱ्या दिवशी 21 योजन झाला, 34 ने 21 55. चौथ्या दिवशी 22 झाला, 55 22 77. आणि 5व्या दिवशी 23 झाला. घरी गेल्यावर हिशोब करा. 77 23 100 झाला पूल 5 दिवसात. 14 20 21 22 आणि 23 5 दिवसात पूर्ण झाला. आडवा समुद्र लागला, नळ राजा बोलाविला. आणि मग सगळी वानर सेना घेऊन रामचंद्र लंकेत गेले. रावणाला कळालं. सगळे सेवक येऊन सांगतात, लंकेश पहिला आला राम रावणाची. सांगती काय निद सुरा निदलासी भूपती. अवघे लंके माझे आले रामाचे दूत. बस. आणि मग लढाई ठरली. आणि त्या लढाईमध्ये इंद्रजिताची शक्ती लागली. लक्ष्मणजीला सुषेण वैद्याला आणलं. सुषेण वैद्य वालीचा सासरा होता बरं का. वालीचा सासरा तारा त्याची मुलगी आहे. तारा ज्योतिष्य शास्त्रात तरबेज होती आणि सुषेण वैद्य वनस्पती शास्त्रात. ते त्याने शोध लावला. वनस्पतीचे 4 विभाग त्याने सांगितले. मृत संजीवनी, शल्यकर्णी, संधिनी, सुवर्णकर्णी अशा 4च वनस्पती आहे. ज्याचा रस प्राशन केल्यावर सोन्यासारखं शरीर होतं त्याला म्हणतात सुवर्णकर्णी. हाड तुटलेली जोडल्या जाते ज्या रसानं ते संधिनी. तुटलेले हातपाय जोडल्या जातात ते शल्यकर्णी. मेला माणूस जिवंत होतो ती मृत संजीवनी. हे सुषेण वैद्याचं ज्ञान आहे. ते आणलं. वेळ कमी होता, लगेच तपासलं लक्ष्मणरावला. तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला. औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. तेव्हापासूनची पद्धत आहे. डॉक्टरने लिहून देणे, रोग्यानं घेऊन येणे. आपण मिळेल कुठं? द्रोणागिरी. पण अडचण एक आहे, सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे औषध. कारण सूर्याचं पहिलं किरण पडलं वनस्पतीवर मृत अवस्थेत असते, पुन्हा तिचा फायदा नाही. हे सुषेण वैद्याचं ज्ञान आहे. म्हणून तेव्हापासून गोळ्याच्या पॉकेटवर लिहायचं आहे तात्या, एक्सपायर्ड डेट. ज्यानं भगवंताच्या भावाला तपासलं तो काय साधा वैद्य होता का? पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत. मग ती तारीख संपली की ते गोळ्याचे पाकिट फेकून देणे. मृत अवस्था कौन जाएगा? हनुमानजी निकाले. अरे हनुमान, सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आ तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में. हनुमान जी बोले चिंता मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बरोबर आहे का हे? मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. कैसी बातें करते हो हनुमान? समझ के बोलता भगवान. मतलब
जब मेरा जन्म हुआ था मेरी माँ अंजना कहता माँ मुझे भूक लगी तो माँ अंजना ने कहा जा बेटा पकाओ हो फलकाव तर मला वाटलं ते पिकलं सफरचंद आहे तेव्हा धावलो होतो सूर्याला खायला तेव्हापासून ते हादरतंय मालक महिना लागू द्या ते माझ्या नादी लागणार नाही मैं आने के पहिले सूरज नाही निकले जाओ बाबा जाओ तिथं गेल्यावर तो कालनेनी त्याचाही नाश केला आणि द्रोणागिरीवर सगळ्या वल्ली सारख्या आता औषध बदलून गेलं हेलपाट्यात रात्र दे म्हणून द्रोणागिरी उचलला आणि मग अर्धवट वाचन करणारे म्हणतात तुम्ही सांगता हनुमानची बुद्धिमत्ता वरिष्ठ त्यांना औषध ओळखता आलं नाही ओळखता आलं मग द्रोणागिरी का उचलला बुद्धिवान म्हणून उचलला का हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला तात्या की आता लंकेमध्ये अखंड हरिनाम सत्ता चालू नाही लढाई चालू आहे आज लक्ष्मणाच्या जीवात धोका उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडण्याची शक्यता आहे दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटी घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊन लक्ष्मणरावचं काल्याचं कीर्तन झालं की आणून ठेवू म्हणून द्रोणागिरी द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला ज्यानं देवावर उपकार केले सीता शोध केली राम सीता भेटविली हे रामावरच उपकार भावाला वाचवलं द्रोणागिरी आणला हे रामावर उपकार म्हणून जीवावर उपकार नवल नाही संतावर उपकार नवल नाही ज्याचे देवावर उपकार ऐसा मारुती उपकारी आणि म्हणून तुका लोळे चरणावरी समजून घ्या आता ज्ञानेश्वर